29 तारखेपर्यंत त्यांना पण मुदत दिलेली आहे. तर पहलगाममधल्या हल्ल्यानंतर भारत सरकारनं दहशतवाद आणि पाकिस्तान विरोधी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. गुप्तचर संघटनांनी फरार दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. जम्मू काश्मीरच्या खोऱ्यातील दहशतवाद्यांचा सरकारकडून सुपडा साफ केला जातोय. दरम्यान सुरक्षा दलानं मोठी कारवाई करायला सुरुवात केली असून दहशतवाद्यांची घरं सुद्धा उद्ध्वस्त केली आहेत. एकतर दहशतवादी ठार मारले जातील किंवा त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांचा नायनाट केला जाईल असा स्पष्ट संदेश सुरक्षा यंत्रणांनी दिलाय. पुलवामा, शोपियान, अवंतीपुरा आणि कुलगाममधील दहशतवाद्यांची घरं आयईडी स्फोटांनी उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, तर त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येईल. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारकडनं आता आक्रमक पावलं ही उचलण्यास सुरुवात झालेली आहे. एकीकडे पाकिस्तानची आर्थिक कोंडी सुरू असतानाच भारतातनं ज्या पद्धतीने दहशतवाद्यांना सहकार्य केलं जातं, त्यांची घरं देखील पाडली जात आहेत. जे दहशतवादी होते, लष्कर ए तोयबासाठी काम करणाऱ्या एहसान उल हक शेख याचं घर काल रात्री पुलवामा मुनार या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे. आपण ही संपूर्णतः परिस्थिती पाहू शकता. आयईडी ब्लास्ट लावून हे संपूर्ण घर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. मात्र त्यापूर्वी या ठिकाणी तपास यंत्रणाचे अधिकारी आले होते, तपास केला, काही महत्वाचे दागेदोरे मिळतात का ते देखील पाहिलं. त्याचबरोबर ती घरातील त्याचे वडील आणि भाऊ या दोघांनाही आता तपास यंत्रणेने ताब्यात घेतलेलं आहे. तर आईला सुरक्षित ठिकाणी हलवून हे संपूर्ण घर जे आहे ते आयईडी ब्लास्ट लावून या ठिकाणी पाडण्यात आल्याचं पाहायला मिळतं. मात्र हा ब्लास्ट इतका गंभीर होता की आजूबाजूची जी घरं आहेत त्यांच्यावर देखील त्याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं तर शेजारी पाजारी जे आहेत त्यांच्या घरांच्या काचा फुटलेल्या आहेत. मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणचं हे जे घर आहे ते देखील संपूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे, कारण त्या घराच्या शेजारीच हे घर होतं. मुळात आज या ठिकाणी एक लग्न समारंभ देखील आहे आणि त्यातच झालेल्या या ब्लास्टमुळे तील नागरिक हे देखील आक्रमक झालेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, पुलवामा. तर संशयित दहशतवादी